नमस्कार मंडळी, प्रेमाने बोला धन्यरंकारजी। बघा, अवतारवाणीमध्ये 300 नंबरच्या पदामध्ये आपल्याला शहंशाह बाबा अवतार सिंहजी महाराज समजावण्याचा प्रयत्न करतायत की प्रभूच्या ठाई ठाव मिळाला, जन्म मरण संपून गेले, ज्या समयी हरिदर्शन झाले, कर्मकांड संपून गेले, समाधान आनंद मिळाला, सर्व दुःख संपून गेले, प्रसन्न झाला सहज प्रभू हा, पूजा पाठ संपून गेले, बुटा गुरुची कृपा ही सारी, वृक्ष जयाने लावेला, कल्पतरू अवतार गुरु हा, दिले मनोवांछित मला। बघा, आपल्याला शहंशाहजी काय सांगतात समजावून या पदामधून। शहंशाहजी म्हणतायत की प्रभूच्या ठाई ठाव मिळाला, जन्म मरण संपून गेले। हे शहंशाहजी स्वतःचा अनुभव सांगतायत। हे माझा तुमचा आपापला वेगळा वेगळा अनुभव असेल का, तर ब्रह्मज्ञान फक्त घेणं नाही तर ते जीवनामध्ये उतरवणं फार गरजेचं आहे। सद्गुरु वारंवार आपल्याला तोच संदेश देत आहेत। आता ब्रह्मज्ञान घेतले आपण, पण ते आपण रोजच्या आचरणामध्ये, रोजच्या जीवनामध्ये जर उतरवलं असेल तर आपल्याला कुठेतरी ती मुक्ती मिळणार आहे, तो मोक्ष मिळणार आहे, हे जन्म मरण संपून जाणार आहे। नाहीतर आपलं फक्त शाब्दिकच राहणार आहे। आता या अवतारवाणीमध्ये शहंशाहजींनी त्यांचा अनुभव लिहून ठेवलाय। आता हे आपल्यावर निर्भर आहे की आपण ते ब्रह्मज्ञान घेतलंय कसं असं। बघा, शहंशाहजी म्हणतायत की जन्म मरण संपून गेले, त्यांचा तर अनुभव त्यांनी सांगितलाय। ज्या समयी हरिदर्शन झाले, कर्मकांड संपून गेले। आता हा कर्मकांड हा विषय खूप गंभीर आहे बरं का। दासीला त्याबद्दल काही सुद्धा माहित नाही की कोणत्या गोष्टीला कर्मकांड म्हणतायत, पण दासी थोडक्यामध्ये आलाय विषय म्हणून तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करेन। काही चुकलं तरी क्षमा करा। पण दासीला शब्दशः जर अर्थ काढला तर कर्म आणि कांड, कर्म तर प्रत्येक जण करतोय, का तर जे काही आपण करतो त्याला कर्मच म्हणतात। आपल्याला सत्संगमध्ये गेल्यानंतर, ब्रह्मज्ञान घेण्या अगोदर, ब्रह्मज्ञान घेतल्यानंतर कर्म सुद्धा दिलेत, 3 कर्म, सेवा, सत्संग, नामस्मरण, तेही कर्म आहेत। आपण जे रोजच्या जीवनामध्ये करतोय तेही कर्मच आहेत। दासी आता तुमच्या समोर व्हिडिओ बनवते, टाकते, ते सुद्धा एक कर्मच आहे। म्हणजे हे सगळे बाकीच्या गोष्टीला कर्मच म्हणले, मग हे कर्मकांड नेमकं काय आहे? आता विचार जर करायला गेलं तर कांड या शब्दाचा अर्थ काय होतो सगळ्याला समजतंय तर खरं, हे कांड म्हणजे नेमकं काय आहे। मग हे कर्म आणि हे कांड कुठेतरी दासीला तर वाटतं की एखाद्या गोष्टीच्या प्राप्तीसाठी जे काही विचित्र काहीतरी वेगळंच केलं जातंय ना, ज्याला आपलं हृदय सुद्धा साक्ष देत नाही, अशी काहीतरी गोष्ट केली जाते ना, त्याला कर्मकांड म्हटलं जाते। आमच्या शेजारच्याच गावची एक घटना आहे। दासीने या अगोदर व्हिडिओमध्ये एखाद्या सांगितलं सुद्धा असेल ही घटना। बघा, लेकीच्या घरची परिस्थिती चांगली नाही, जावाई दारू पितोय, पैशा अडकेची तंगी आहे, ह्या गोष्टीवरून एक आई देवरशाकडे गेली। आम्ही कळंबला राहतो धाराशिव जिल्ह्यामध्ये, आणि देवरशाकडे पुण्याला गेली। आता त्या पुण्याला गेल्यानंतर त्या देवरशाला सगळी हकीकत सांगितल्यानंतर तो देवरशी म्हणला, तुमचं सगळं ठीक होईल, पण तुम्हाला त्यासाठी नरबळी द्यावा लागेल। अंगावर शहारे येणारी गोष्ट आहे। कोणतरी तयार होईल का ह्या गोष्टीसाठी? पण किती लालच म्हणावं की ठीक आहे, नरबळी सुद्धा द्यायला तयार आहे, तर माझं कुठंतरी चांगलं व्हावं। आणि हीच तर तळमळ असते व संतांची की बुडते हे जन न देखवे डोळा, म्हणूनही कनवळा येत असे। अहो, अक्षरशः त्या माऊलीनं स्वतःच्या भावाच्या मुलाचा बळी दिला त्या देवरशाच्या मदतीनं। आज ते 3-4 लोक जेलमध्ये आहेत, तेव्हाच गेले। ठीक आहे, त्यांना सजा झाली, सगळं काही ठीक आहे, पण त्या आईवडिलांचा गेलेला मुलगा वापस येणार आहे का हो? अहो, ही गोष्ट फक्त सांगण्यापुरतं किंवा एक उदाहरण देण्यापुरतं नाही हो, की किती भयानक गोष्ट आहे। म्हणजे नरबळी द्यायला माणूस एवढ्या लवकर पटकन सहज तयार होतोच कसा? कुठेतरी या गोष्टीला आपण कर्मकांड म्हणू शकतो ना? फक्त माझ्या घरामध्ये देवारा आहे आणि मी त्या मूर्तीची पूजा करतोय, त्याला कर्मकांड नाही म्हणू शकत आपण, का तर त्यात चुकीचंही काही करत नाही। ठीक आहे, सत्य तुम्हाला कळालेलं नाही, पण त्यात चूकही काही नाही असं दासीला वाटतंय। नाहीतरी ब्रह्मज्ञान घेतल्यानंतरची अवस्था जी असते ना संतांची, ती काही केलं आणि कुणी नाही केलं तरी आपल्याला काही फरक पडत नाही हो। आपल्याला फरक फक्त एवढाच पडतो की मला तळमळ वाटते की तो सत्यापासून लांब आहे, त्याला अजून सत्य का कळालेलं नाही, त्याला ते कळावं, एवढीच तळमळ संतांची असते। पुढे जाऊन शहंशाहजी म्हणतायत की समाधान आनंद मिळाला, सर्व दुःख संपून गेले, प्रसन्न झाला सहज प्रभू हा, पूजा पाठ संपून गेले। बघा, शहंशाहजी काय सांगतात आपल्याला की समाधान आनंद मिळाला इथं आल्यानंतर, सगळे दुःख सुद्धा संपून गेले।
म्हणजे काय आपल्या जीवनामध्ये दुःख येतच नाहीत का? येतात, पण ते कुठेतरी आपल्यावर असर करत नाहीत. का तर सद्गुरूने ती दृष्टी दिली, की सद्गुरूने ती नजर दिली, सद्गुरूने ती भावना दिली, की मला समजलंय की जे काय होणार आहे ना, तो भगवंत माझ्यासाठी योग्यच करणार आहे. मग मला हे कळाल्यानंतर त्या वाईट घडणाऱ्या गोष्टीचं सुद्धा तेवढं मला दुःख वाटतच नाही, जेवढं पहिलं अगोदर वाटत होतं. ब्रह्मज्ञानाच्या अगोदरची अवस्था माझी होती ती आता होत नाही. ह्या सत्याची जाण झाल्यानंतर पुढे जाऊन शहंशाहजी म्हणतायत की प्रसन्न झाला सहज प्रभू, पूजा पाठ संपून गेले. आता इथे शहंशाहजी म्हणलंय की पूजा पाठ संपून गेले. आता तुम्ही म्हणाल मगाशीच माताजी म्हणल्या की ते करणं चुकीचं नाही, मग आता शहंशाहजी तर म्हणतायत की पूजा पाठ संपून गेले. ठीक आहे, शहंशाहजी म्हणतायत पूजा पाठ संपून गेले. शहंशाहजी म्हणत नाहीत पूजा पाठ संपून घालवा. माझा प्रश्न आहे, माझं आपोआप जाणार आहे. गेलं तर ठीक, न गेलं तरीही ठीक. मला दुसऱ्यांचं बघायला सांगितलेलं नाही शहंशाहजींनी. शहंशाहजी स्वतःच सांगतायत की माझं संपून गेलंय बस. मग दुसऱ्याचं चालूच आहे, ह्याच्याकडे माझी नजर का जाते? मी ब्रह्मज्ञानी आहे ना, मग मला त्यांच्यातल्या उणिवा काढण्यासाठी नाही, तर मला एक तळमळ वाटली पाहिजे, यांचं गेलं पाहिजे हो, यांना ब्रह्मज्ञान व्यवस्थित कळालं पाहिजे हो. त्यामुळे मला दुसऱ्यांकडे बोट दाखवायला सद्गुरू सांगत नाही, मला फक्त माझ्यामध्ये सुधारणा करत जायचंय. मला ब्रह्मज्ञान मिळालेलं ना, मला ब्रह्मज्ञान मिळाल्यानंतरची माझी अवस्था कशी पाहिजे, त्या अवस्थेपर्यंत मी पोहोचलोय का? आजपर्यंत ज्या ज्या संतांना ब्रह्मज्ञान मिळालं त्या त्या संतांची ब्रह्मज्ञानानंतरची अवस्था काय होती, ज्या अवस्थेमुळे ते संत बनले. तर नुसतं ब्रह्मज्ञान घेतलं म्हणजे संत होत नाही हो, ती अवस्था प्राप्त व्हावी लागते संतांची. मग ती अवस्था कुठेतरी माझी बनली आहे का, हा विचार मी करायला पाहिजे. आणि गरज आहे त्या अवस्थेपर्यंत पोहोचण्याची. मग त्यावेळेस कोण काय करतंय, कोण काय करत नाही, ही दृष्टी सुद्धा माझ्याकडे राहणार नाही हो. आता सगळं सारखं दिसतं. ज्यावेळेस संत ही अवस्था येते ना, अवस्था प्राप्त होते ना मला, त्यावेळेस मला कुणाच्यातच काही उणं दिसत नाही हो. का तर प्रत्येक जण भगवंताचं रूप दिसतंय आणि भगवंत कधी काही चुकीचं करेल का? असो, पुढे जाऊन शहंशाहजी म्हणतायत की बुटा गुरुची कृपा ही सारी, वृक्ष जयाने लावेला, कल्पतरु अवतार गुरु, हा दिले मनोवांछित मला. कुठेतरी बुटा सिंहजी महाराजांमुळेच हे ब्रह्मज्ञान आपल्यापर्यंत येऊन पोहोचलंय. तर म्हणतात ना, जे जे आपणाशी ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करुणी सोडावे सकळ जन. ही भावना बुटा सिंहजी महाराजांच्या मनामध्ये आली, म्हणून कुठेतरी हे ब्रह्मज्ञान आपल्यापर्यंत येऊन पोहोचले. हे निरंकारी मिशन आपल्यापर्यंत आलंय. हे निरंकारी मिशन अजून 4 वर्षांनी 100 वर्ष पूर्ण करेल. अहो, बुटा सिंहजी महाराजांचं स्वप्न सगळ्याला आपल्याला इतिहासातलं माहितच आहे, लिहून ठेवलेलं सगळ्यांनी वाचलेलं आहे, की बुटा सिंहजी महाराज खायला दिलेल्या बोरांच्या रांगा लावत होते आणि म्हणत होते अशा रांगा भविष्यामध्ये सत्संगमध्ये दर्शनीसाठी लागतील. तर त्यावेळेस सत्संग खूप छोट्या होत्या व बोटावर मोजण्याजोगे महात्मे होते. आणि आज त्यांचं ते स्वप्न पूर्ण झालंय. आपण बघतो दिल्ली समागम मध्ये, महाराष्ट्र समागम मध्ये दर्शनासाठी एवढ्या रांगा लागलेल्या असतात की अक्षरशः एकेकाचं एक दिवशी दर्शन सुद्धा होत नाही. म्हणजे सद्गुरु जे स्वप्न बघत असतात ना, ते पूर्ण करतच असतात. आणि माझ्या सद्गुरूचं आज हेच स्वप्न आहे की ह्या धरतीला स्वर्ग बनवायचं. मग ही धरती स्वर्ग बनेल कशी? त्यावेळेस प्रत्येक जण प्रेमाने राहील, प्रेमाने वागेल आणि प्रेमानेच बोलेल. म्हणून तर सद्गुरू माझा सुरुवातीला सत्संग मध्ये आलं की अगोदर सगळ्यांना सांगतोय प्रेमाने बोला. आणि या प्रेमाने बोलण्यानंच ही धरती स्वर्ग होणार आहे. नाहीतरी बुटा सिंहजी महाराजांनी ज्या बोराच्या रांगा लावून स्वप्न बघितली, ती काय फक्त दर्शनीसाठी रांगाचीच स्वप्न बघितली का? अहो, जेवढे जास्त लोक सत्संग मध्ये येतील तेवढे जास्त लोक सुधरतील, तेवढे जास्त लोक प्रेमाने बोलायला शिकतील, त्यांच्या घरातलं वातावरण सुधरेल आणि तेव्हा कुठेतरी धरती स्वर्ग बनेल. नाहीतरी वातावरण सुधारण्याचे सुद्धा 2-3 प्रकार असतात. एके ठिकाणी एका माणसाच्या लग्नाला 25 वर्ष पूर्ण झाले होते. त्यांच्या घरी येऊन त्यांनी एक जणांना पत्रकारानं विचारलं की तुमच्या घरामध्ये एवढी सुख शांती कशी असते, कधी तक्रार नाही, भांडण नाही, कसं काय हे जमतं? त्यावेळेस तो माणूस सांगायला लागला की आमचं लग्न झाल्यानंतर आम्ही सुरुवातीला पहिल्यांदाच काही आठवड्याभरात हनीमून साठी कुठे स्वित्झर्लंडला गेलो आणि तिथे गेल्यानंतर आम्ही दोघंही घोड्यावर बसलो. आता माझा घोडा तसा चांगला होता,
पण माझ्या बायकोचा घोडा थोडा खोडकर होता. त्याने पहिल्यांदा माझ्या बायकोला घोड्यावरून पाडलं, घोड्यानंच. आता बायको खाली पडली आणि त्या घोड्याच्या कानात जाऊन म्हणते, हे पहिल्यांदा बर का, आणि डबल घोड्यावर बसली. आता डबलही घोड्यानं खाली पाडलं. आता दुसऱ्यांदा सुद्धा ती बायको घोड्याच्या कानात जाऊन म्हणते, हे दुसऱ्यांदा बर का, आणि परत घोड्यावर जाऊन बसते. आणि तिसऱ्यांदा सुद्धा तो घोडा तिला खाली पाडतो. आता तेव्हा तिला एवढा राग येतो, ती डायरेक्ट पर्स मधली पिस्तूल बाहेर काढते आणि त्या घोड्याला गोळी घालते. आता नवऱ्याला एवढा राग येतो की एवढं पाडलं म्हणून काय कुठं गोळी घालायची असते का. नवरा म्हणतो, हे काय केलं, लगेच गोळी घालायची असते का. त्यावेळेस बायको त्याला म्हणते, हे पहिल्यांदा आहे बर का. आणि नवरा म्हणतो की तेव्हापासून आमच्या घरामध्ये शांत वातावरण आहे. सांगायचा भाव एवढाच आहे की कुठेतरी भीतीपोटी नाही हो, तर प्रेमापोटी. हे सत्य कळाल्यानंतर जे मनामध्ये प्रेम निर्माण होते ना, त्यानं धरती स्वर्ग होणार आहे. असं भीतीपोटी काहीतरी केल्यानं धरती स्वर्ग नाही होणार. जेवढे जास्त लोक सत्संगला येतील, जेवढे जास्त लोक सत्संगी होतील, तेवढं त्यांच्या घरामध्ये वातावरण सुंदर होणार आहे आणि याने धरती सुंदर स्वर्ग होणार आहे. आणि हे माझ्या सद्गुरूचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे निरंकारी मिशन आपल्या खांद्यावर सुद्धा, प्रत्येक निरंकारी महात्म्याच्या खांद्यावर सुद्धा ती जबाबदारी दिली आहे. हे निरंकारी मिशन प्रत्येकापर्यंत नेऊन पोहोचवायचे. म्हणून मला सुद्धा ह्या मिशन मध्ये कुठं ना कुठं थोडा का होईना खारीचा वाटा माझाही असावा, एवढीच एक अपेक्षा आहे. असो, दासीकडून जरी काही चुकत असेल तरी दासीला उदारांतकरणाने क्षमा करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. आपल्या इतर सत्संगी बांधवांपर्यंतही व्हिडिओ पोहोचवायचा प्रयत्न करा. कमेंट करायलाही विसरत जाऊ नका. प्रेमाने बोला. धन्यवाद.